सिंधुदुर्गामधील मटका व्यावसायिकांचे धाबे आता दणाणलेले आहेत, कारण नितेश राणे यांनी धाड टाकल्यानंतर या टपऱ्या बंद करण्यात आल्या। अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची नागरिकांची मागणी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचं पाहायला मिळते। बातमी पाहतोय सिंधुदुर्गमधून। नितेश राणे यांनी धाड टाकली आणि या टपऱ्या आता बंद करण्यात आल्या। आदरणीय पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्राला दिशा देणारे एक पालकमंत्री व्यक्तिमत्व सिंधुदुर्गातून येताना दिसते। अवैध धंद्यावर अशा प्रकारची कारवाई झालीच पाहिजे, पण फक्त मटक्यावरच नाही तर वाळू तस्करी होते, गुटखा इथे मोठ्या प्रमाणात चालतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर गोवा बनावटीची दारू आपल्या जिल्ह्यातून पास होतोय। या सगळ्याच धंद्यांवर कारवाई झाली पाहिजे। जुगार मोठ्या प्रमाणात यात्रेच्या दरम्यान किंवा काही ठिकाणी जंगलामध्ये चालतात, त्या सगळ्याच धंद्यांवर कारवाई पालकमंत्र्यांनी करावी अशी माझी त्यांना विनंती आहे सिंधुदुर्गवासी म्हणून। पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या मटका बुक्कीवर काल जाऊन धाड टाकली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मटका घेणारे जे स्टॉल आहेत ते बंद झालेले आहेत। आपण बघितलं तर कणकवली शहरात आहोत। कणकवली शहरातील बहुतेक स्टॉल जे आहेत ते आता आपल्याला बंद दिसत आहेत आणि अवैध धंद्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे आणले आहेत। मग त्यामध्ये अवैध दारू असेल, त्यानंतर मटका असेल, जुगार असेल, या सर्वच या अवैध व्यावसायिकांचे आता धाबे आणले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता हे जे सत्र आहे ते सुरू झाले। पालकमंत्र्यांनी ज्यावेळी पालकमंत्री पद घेतलं त्यावेळी सांगितलं होतं की अवैध धंदे बंद करा, नंतर कारवाई सांगितलं, पण पोलिसांकडून कारवाई झाली नाही। त्यामुळे स्वतः पालकमंत्री जाऊन मटका बुक्कीवर धाड टाकली आणि त्यानंतर ही सगळी सूत्र हल्ली आणि अशाच पद्धतीचे आपल्याला दिसत आहे की कणकवलीमध्ये जे आहेत ते सध्या स्टॉल आहेत ते मटका बुक्कीचे बंद झाले आहेत। पण हे जर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचं म्हणणं आहे तर या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन व्हावं, म्हणजे अवैध दारू असेल, तसेच मटका असेल, जुगार असेल, गुटखा असेल, याचं समूळ उच्चाटन व्हावं अशीच मागणी सर्वसामान्य नागरिक आता करत आहेत। त्यामुळे भविष्यात याच्यावर पालकमंत्री नेमकं काय सांगतायत किंवा काय कारवाई करतात हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन अमेश सुरेसह उमेश बुतुडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।